गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. गेल्या वेळेस आपण तामसी दान कसं असतं त्याबद्दल थोडंसं चिंतन केलं होतं. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला ते सगळं समजावून सांगितलं आणि या कारणासाठी सांगितलं की त्याच्यामुळे सात्विक दान उठून दिसेल कॉन्ट्रास्टमध्ये. कालच मी ड्रायव्हिंग करत होतो तेव्हा सिमेंटचा रस्ता बघितला. सिमेंटच्या रस्त्यावर काळ्या पट्ट्या आणि त्या काळ्यावर पांढऱ्या पट्ट्या हे सगळं बघितलं मी काल. तुम्हाला जे उदाहरण मी दिलं की काळं दाखवल्यानंतर पांढरं जास्त स्पष्टपणे दिसतं, त्याचं ते उदाहरण आहे. म्हणून ज्ञानदेव महाराजांनी आपल्याला हे तामसदान इतकं विस्तारपूर्वक समजावून सांगितलं. म्हणजे मग सात्विक दान काय आहे, कसं असायला पाहिजे, कसं करायला पाहिजे. दान करत असताना आपण सात्विक भावाने करणं योग्य आहे. आपण दान कोणाकडनं न घेणं हे सगळ्यात उत्तम आहे. सगळ्यात उत्तम म्हणजे आपण काहीतरी करावं आणि धन किंवा अर्थ अर्जित करावा, म्हणजे मिळवावं. पैसा मिळवावा. कसा मिळवावा? सगळ्यात उत्तम पैसा म्हणजे अर्थ नाही आहे. अर्थ म्हणजे जी संपत्ती, ज्या वस्तू आपल्याला लागतात ना त्या. तर आपल्याला 5 वस्तू अत्यावश्यक आहेत ना. अन्न, वस्त्र, निवारा, वैद्यकीय उपचार आणि ज्ञान, एज्युकेशन. सो फूड, शेल्टर, क्लोथिंग, एज्युकेशन अँड हेल्थ केअर ह्या 5 मूलभूत गरजा आहेत माणसाच्या. या जर गरजा पूर्ण होत असल्या तर त्याच्यानंतरच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी वॉन्ट्समध्ये मोडतात, नीड्समध्ये नाही मोडत. म्हणजे जीवनोपयोगी अत्यावश्यक वस्तू 5च आहेत. अन्न, वस्त्र, निवारा असायला पाहिजे. आपलं आरोग्य चांगलं पाहिजे. आरोग्य चांगलं राहावं याच्यासाठी जी मूलभूत व्यवस्था आहे ती असायला पाहिजे. आणि शिक्षण मिळालं पाहिजे. ह्याच्या व्यतिरिक्त जे काही आपल्याला मिळतं किंवा जे काही आपल्याला मिळावं असं वाटतं ते सगळंच्या सगळं म्हणजे लक्झुरीज आहेत खरं म्हणायचं. जोपर्यंत या 5 मूलभूत गरजा सगळ्यांच्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला असावं, आपल्याकडे असावं अशी आपल्या मनातली जी इच्छा आहे ना, ती इच्छा आपल्याला इथे बांधून ठेवेल. त्यामुळे जोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना मिळत नाहीत तोपर्यंत त्याच्यासाठी मनुष्याने काम करावं. ठीक आहे, चला आता आपण ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात ते बघूया. सो लेट मी शेअर द स्क्रीन. पलीकडचा श्लोक घेऊ आपण. मागच्या वेळेस 22वा घेतला होता. आता आपण 23वा घेऊ. ओम तत्सदिति निर्देशो ब्रह्मणस्त्रिविधः स्मृतः ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिता पुरा. याचा अर्थ हा आहे की फ्रॉम द बिगिनिंग ऑफ क्रिएशन द 3 words ओम तत्सत were used to indicate the supreme absolute truth. हे जे परम सत्य आहे ते ओम तत्सत हे ते सत्य आहे आणि ते म्हणजे ओम आहे. ओम हे ते सत्य आहे. These 3 symbolic representations were used by Brahmanas while chanting the hymns of the Vedas and during sacrifices for the satisfaction of the Supreme. आपण कुठलाही मंत्र जेव्हा म्हणतो ना तो ओमनी सुरू होतो बघा. ओम तत्सत ह्या परी ब्रह्म तिहेरी स्मरले असे. ओम तत्सत ह्या परी ब्रह्म तिहेरी स्मरले असे. त्यातून निर्मिले पूर्वी वेद यज्ञ उपासक. ओम तत्सत ह्या परी ब्रह्म तिहेरी स्मरले असे. त्यातूनही निर्मिले पूर्वी वेद यज्ञ उपासक. ओम तत्सत ह्याच्यापासूनच सगळंच निर्माण झालेलं आहे. हं? आपले बंधू किशोर कुलकर्णी काय म्हणतात? मुक्तछंदामध्ये म्हणतात, नामेही ओम तत्सत असती ब्रह्मंची निश्चित. त्यांनी निर्मिले ब्राह्मण वेद यज्ञ काळी प्राचीन. ओम तत्सत पासून ब्रह्म, ओम तत्सत हेच ब्रह्म आहे आणि त्यांनी निर्मिले ब्राह्मण.
जे वेद यज्ञ करतात, जे वेदांचं उच्चारण करतात, ते सगळे या ओम तत्सत पासून निर्माण झाले. परब्रह्म ते तीन शब्दी असावे, तयासीच ओंकार तत्सत म्हणावे. असे ब्राह्मणा वेद यज्ञास मूळी, असे येत ते येथ प्राचीन काळी. याचा अर्थ आता ज्ञानेश्वर महाराज काय समजावून सांगतात ते आपण बघूया. हं? ओम तत्सत असा तीन प्रकारचा ब्रह्माचा नामनिर्देश श्रुतीने सांगितलेला आहे. या नामाच्या योगाने पूर्वी प्रजापतीने ब्राह्मण, वेद आणि यज्ञ निर्माण केले. तरी अनादी परब्रह्म, जे जगदादी विश्रामधाम, तयाचे एक नाम त्रिधा पै असे. तरी जे परब्रह्म आरंभरहित असून जगाचे उत्पत्तीस्थान आणि विश्रांतीस्थान आहे, त्याचे एक नाव तीन प्रकारचे आहे. ते कीर अनाम अजाती, परी अविद्या वर्गाची एराती, माझी ओळखावया श्रुती खूण केली. परंतु अविद्या समुदाय रूपी रात्रीत सापडलेल्या जीवांनी ब्रह्मास ओळखावे, एवढ्यासाठी श्रुतींनी त्या परब्रह्मास जी खूण केली ते त्या ब्रह्माचं नाव होय. अविद्या समुदाय रूपी रात्रीत सापडलेल्या जीवांनी ब्रह्मास ओळखावे. आपण सगळे जे जीव आहोत ना, ते सगळे अविद्येमध्ये बुडलेलो आहोत. अविद्या म्हणजे काय? अविद्या म्हणजे आपल्याला जे सगळं दिसतंय, आपल्याला जे भासतंय, ते सगळं खरं आहे अशी मनाची समजूत असणं, ह्याला म्हणतात अविद्या. आपल्याला जे डोळ्याने दिसतंय ते जसं आहे तसंच आहे, कानाने जे ऐकू येतंय ते जसं आहे तसंच आहे. म्हणजे आपल्याला पाच इंद्रियांनी जी सृष्टी अनुभवायला येते, ती सगळीच्या सगळी सृष्टी जशी भासते आहे तशीच ती आहे असं समजणं, ह्याला अविद्या म्हणतात. तर ह्याच्यामधला जो वेदांतामधला क्लासिक रोपणी स्नेक आहे ना, तो तर आपल्याला इथे आठवण करायलाच पाहिजे. तर जिथे दोरी आहे तिथे आपल्याला साप आहे असं वाटतं, आणि तो साप खरा आहे, म्हणजे ती दोरी नसून सापच आहे असं वाटणं, ह्याला अविद्या म्हणतात. आणि हे मायेमुळे शक्य होतं. सत्य काय आहे? तर सत्य म्हणजे ब्रह्म, सत्य म्हणजे परमात्मा, सत्य म्हणजे आवर ओन एक्झिस्टन्स, अवेअरनेस आणि ब्लिस, सच्चिदानंद, हे सत्य आहे. परंतु ते सत्य आपल्याला न दिसता आपल्याला जे काही दिसतं, म्हणजे काय दिसतं? जग दिसतं. ते जग खरं आहे आणि तो सच्चिदानंद खरा नाही आहे असं आपल्याला वाटतं. म्हणजे साप आहे परंतु दोरी नाही आहे, म्हणजे इनफॅक्ट दोरी नाहीच आहे असं आपल्याला वाटतं. असं जे वाटणं आहे त्याला म्हणतात अविद्या. म्हणजे आपण चुकीचे भ्रम डोक्यात साठवून ठेवलेले आहेत आणि तेच सत्य आहे असं आपण मानतोय. जग खरं आहे, ठीक आहे, पण ते जग जग नसून ते ब्रह्मच आहे जे जगाच्या रूपाने भासतंय. ईशावास्यम इदम सर्वम यत्किंच जगत्यान जगत, जे सगळंच्या सगळं जग आपल्याला दिसतंय ते सगळंच्या सगळं ईश्वरानी म्हणजे ब्रह्मानी परिपूर्ण आहे. परंतु ते तसं आहे असं वाटण्याऐवजी आपल्याला जे दिसतंय ते तसं आहे असं वाटतं. जे आता हा माझ्या हातामध्ये कप आहे, ठीक आहे ना. हा कप कशाचा बनवलेला आहे? मातीचा आहे, आहे की नाही? तर ही माती नसून हा कपच आहे असं मला वाटणं. हा कप मातीचाच बनवलाय ना, तर ही मातीच आहे ना. म्हणजे कप बनवण्याच्या आधी पण मातीच होती, आता ही कप आहे तेव्हाही मातीच आहे, आणि जेव्हा हा कप पूर्णपणे नष्ट होईल तेव्हा पण ती माती तर राहीलच ना. म्हणजे आधी माती होती, आत्ताही माती आहे, आणि नंतर मातीच राहणार आहे. जोपर्यंत मला ती कप म्हणून दिसते तोपर्यंत माझं लक्ष त्या कपावर आहे, आणि मला असं वाटतं की तो कपच आहे, माती नाहीच आहे. म्हणजे माझ्या नजरेमध्ये फक्त कप आला, माती नाहीशी झाली. म्हणजे आपल्या नजरेमध्ये फक्त जग आलं, आणि जगाचा जो आधार आहे परब्रह्म, तो नाहीसा झाला. आपण किती वेळा
ह्याचं उदाहरण घेतलं ना, या पेन्सिलचं उदाहरण घेतलं, राईट? किंवा पेनचं. आपण ह्याच्याकडे जर बघितलं तर ह्याच्याकडे जर फोकस केलं तर माझी स्क्रीन धूसर होते, दिसत नाही. स्क्रीनवर फोकस केला तर हे धूसर होतं, आउट ऑफ फोकस, है ना? तर जर माझं लक्ष जगावर असेल तर जगाचा जो आधार आहे परब्रह्म, तो धूसर होतो. तो धूसर असल्यामुळे मला असं वाटतं की तो नाहीच आहे, इट डझंट एक्झिस्ट. सो आय हॅव इमॅजिन्ड ब्रह्म टू बी जगत, आणि जगत सीम्स टू बी रिअल टू मी, वेअर एज ब्रह्म हॅज डिसअपियर्ड. लक्षात येत आहे का? सापच खरा आहे असं वाटतंय, दोरी नाहीच आहे असं वाटतंय. ह्याला म्हणतात अविद्या. तो ह्या अविद्येमुळे काय होतं, बघू ज्ञानदेव महाराज काय म्हणतात. अविद्या समुदाय रूपी रात्रीत सापडलेल्या जीवांनी ब्रह्माला ओळखावं एवढ्यासाठी श्रुतींनी परब्रह्माची खूण केली. म्हणजे परब्रह्म काय आहे, तर ते ओम तत्सत आहे. उपजली या बाळकासी, नाव नाही तयापासी, ठेविलेनी नावेसी, ओ देत उठी. नुकतंच जन्माला आलेलं मूल आपल्याबरोबर नाव घेऊन नाही येत, परंतु त्या मुलाला ठेवलेल्या नावाने हाक मारली असताना ते ओ देत उठतं. आता आमच्या इथे एक छोटंसं बाळ आलं. त्या बाळाचं नाव आहे आर्यन. तर ते जन्माला आल्यानंतर एक तासाभरानंतर आम्हाला त्याचं दर्शन झालं. हम्म. तर आमच्या मुलीला मुलगा झाला, तर त्या मुलाला जेव्हा आम्ही बघितलं तेव्हा त्याला कुठे माहिती की माझं नाव आर्यन आहे म्हणून. आपण त्याचं नाव आर्यन ठेवलं. आणि आपण जेव्हा आर्यन नावानी त्याला सारखं बोलवतो तेव्हा त्याला असं वाटायला लागतं की ह्या शरीराला आर्यन म्हणतात. आणि मग तो ओ देईल. अर्थात तो आत्ता ओ देण्या एवढा झालेला नाही, आत्ता तो 9 दिवसांचा आहे फक्त. ठीक आहे ना? तर त्याला काही हे कळणार नाही, पण हळूहळू त्याच्या मनावर ते बिंबवलं जाईल किंवा त्याच्या मनावर ते बिंबेल की आर्यन म्हटलं की मी ओ द्यायला पाहिजे, असं आहे. तर आपल्याला कुठे माहिती असतं की हे नाव आपलं आहे म्हणून. तर जग आपल्याला जे नाव देतं ह्या शरीराला, ते आपण आहोत असं आपण समजायला लागतो. ही पण अविद्याच आहे. व्यवहारापुरती ठीक आहे ती. म्हणजे ह्या शरीराला जे नाव दिलेलं आहे विक्रम, ते जन्मापासून ते आतापर्यंत लोक ह्या शरीराला विक्रम नावाने संबोधतात. त्यामुळे हेच मी आहे असं मी समजायला लागतो. व्यवहारापुरतं ते ठीक आहे. परंतु ते जरी असं भासत असलं तरी सुद्धा खरोखरीच ते तसं नाहीये, हे समजणं ही विद्या माया आहे. ती देखील आपल्याला ह्या जागृतावस्थेमध्येच समजणार आहे. आपण जेव्हा झोपू तेव्हा आपल्याला नाही कळणार. आपण जेव्हा स्वप्न बघत असू तेव्हा पण आपल्याला नाही कळणार. आपण जेव्हा जागे असू तेव्हाच आपल्याला हा विचार करता येणं शक्य आहे की मी खरंच कोण आहे. तर मी खरंच कोण आहे ह्याचा विचार करता येणं किंवा हा विचार करणं ही विद्या माया आहे. सो ही उपयोगी माया आहे. आपण आत्ता जे चिंतन करतोय ना, ते चिंतन म्हणजे उपयोगी माया आहे. परंतु जर आपण स्वतःला समजत असू की मी म्हणजे देहच आहे, मी म्हणजे हा छोटासा जीवच आहे, तर हे जे अझम्पशन आहे, हे जे मी गृहीत धरलेलं आहे, ही अविद्या माया आहे. हिच्यापासून आपल्याला कोण मोकळं करतं? वेद मोकळे करतात. ब्राह्मण मोकळे करू शकतात. ब्राह्मण म्हणजे कोण? की जो ब्रह्माला जाणतो तो, जो ब्रह्माच्या दिशेने वाटचाल करतोय तो, जो स्वतःच्या स्वरूपामध्ये स्थित आहे तो, किंवा जो स्वतःचं स्वरूप काय आहे हे ओळखण्याच्या दिशेने प्रामाणिकपणे कार्यरत आहे तो, तो ब्राह्मण आहे. जन्मानी ब्राह्मण जो असतो तो ब्राह्मण नाही आहे. आपली अशी समजूत आहे की ब्राह्मण घरामध्ये किंवा ब्राह्मण कुळामध्ये कोणी जन्माला आलं की तो ब्राह्मण. असं नाही आहे. कुठेही कोणीही जन्माला जरी आला ना तरी सुद्धा तो पहिले पशुच असतो, शूद्रच असतो. आपण जेव्हा संस्कारित होतो तेव्हा आपण मग वर वर चढत जातो. पण जर आपण ह्या जगाला खरं मानत राहिलो आणि या जगामध्ये आनंद शोधायचा प्रयत्न करत राहिलो, धर्माच्या विरुद्ध चालत राहिलो, तर आपण सगळे शूद्रच आहोत. शूद्र हा कर्मानी होत असतो, ब्राह्मण हा कर्मानी होत असतो. हा, एक सेकंड.
तर व्यक्ती ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र ही कर्मानुसार ठरत असते. ती जन्मानुसार नसते ठरत. जन्मानुसार आपण सगळेच्या सगळे ना मनुष्य जातीमध्ये जन्माला आलेलो आहोत. आणि मनुष्यांमध्ये सुद्धा जेव्हा जन्माला येतो तेव्हा आपण शूद्रच असतो. शूद्र म्हणजे कोण माहिती आहे का? की जो फक्त त्याच्या मूलाधार चक्रामध्ये, म्हणजे कसं की फक्त खाणं, झोपणं आणि कचरा तयार करणं. हं? सो इकडनं आपण शुद्ध अन्न घेतो आणि तिकडनं दुसरीकडनं जे आपण चार चौघामध्ये बोलू शकत नाही अशी वस्तू बाहेर निघते, है ना? तर पहिले आपण तेच करतो ना. जेव्हा छोटं मूल जन्माला येतं तेव्हा ते काय करतं? ते फक्त खातं, झोपतं आणि त्याला दुसरं काहीच माहिती नसतं. त्यामुळे जन्माने आपण सगळे शूद्रच असतो मनुष्यांमधले. मग त्याच्यानंतर हळूहळू आपण एक 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 गोष्टी शिकायला लागतो. आणि मग जेव्हा थोडे मोठे होतो तेव्हा मग आपली ऊर्जा मूलाधारमधनं स्वाधिष्ठांमध्ये येते. तिथे आल्यानंतर आपल्या मनामध्ये इच्छा निर्माण होतात की मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला हे मिळालं की चांगलं वाटेल, ते मिळालं की चांगलं वाटेल, ते मिळालं की सुख वाटेल, असं आपल्याला हळूहळू तयार होतं. त्याच्यानंतर ऊर्जा वर येते मणिपूर चक्रामध्ये. मग तेव्हा आपण काहीतरी करायला लागतो. तेव्हा माझ्यामध्ये माझ्या मीचा उदय होतो की आय वॉन्ट टू गो अँड गेट समथिंग. द डुअर इज बॉर्न वेन द एनर्जी गोज अप टू द मणिपूर चक्र. अनाहत चक्रामध्ये गेल्यानंतर टू द हार्ट चक्र, त्याच्यामध्ये माणूस जरा जास्त सेन्सिटिव्ह होतो. म्हणजे नॉट जस्ट ए गो गेटर, पण मग तो दुसऱ्यांचाही विचार करायला लागतो. त्याच्यानंतर आणखीन वर येते ऊर्जा विशुद्धी चक्रामध्ये. तेव्हा मग देन वी स्टार्ट बिकमिंग मोर अँड मोर अँड मोर रिफाइंड. आज्ञा चक्रामध्ये जेव्हा येते ऊर्जा, तेव्हा वी बिकम व्हेरी इंट्युटिव्ह. मग तेव्हा ह्या गोष्टी सगळ्या कळायला लागतात. आणि सहस्रा चक्रामध्ये गेलं की मग देन मनुष्य पूर्णपणे, म्हणजे मनुष्य राहतच नाही तिथे, वेगळा जीव राहतच नाही. देर इज नो इंडिव्हिज्युअल देर एनिमोर. देन द कॉन्शियसनेस मर्जेस विथ द सुप्रीम कॉन्शियसनेस. हे चक्रांबद्दल इंट्युटिव्हली मला जे सांगितलं, मला जे वाटतंय तुम्हाला सांगितलं, हेच खरं आहे किंवा हेच सगळेजण सांगतील असं तुम्ही नका अज्युम करू. म्हणजे मलाच सगळं येतं, मलाच सगळं समजतं, इतरांना काही कळत नाही, असा मला भ्रम नाही आहे. मला जे वाटतं, जे प्रामाणिकपणे बोललं जातं, भगवंताच्या प्रेरणेने बोललं जातं, ते मी तुमच्यासोबत शेअर करतो. आणि मी सर्वज्ञ आहे वगैरे किंवा मला सगळं कळतं हे मी अजिबात क्लेम करणार नाही. मी एक साधक आहे, मी एक स्टुडंट आहे तुमच्यासारखा. किंवा तुम्ही लोक माझ्यापेक्षा जास्त ज्ञानी असाल, नॉलेजेबल, मे बी, आय डोंट नो. लेट अस से व्हॉट ज्ञानदेव महाराज से. नुकतंच जन्माला आलेलं मूल आपल्याबरोबर नाव घेऊन नाही येत, परंतु त्या मुलाला ठेवलेल्या नावाने हाक मारली असताना ते ओदेट उठतं. कष्टले संसार शिणे, जे देवो येती गाराणे, तया ओ दे नावे जिणे तो संकेतू हा. संसार दुःखाने शिणलेले जीव ब्रह्माकडे आपलं दुःख निवेदन करण्याकरता येतात. त्या जीवांना ज्या नावाने ब्रह्म ओदेत उठतं, तो हा संकेत म्हणजे नामरूपी खूण आहे. म्हणजे कसं की जसं आपण त्या छोट्या मुलाला नावाने बोलवलं की ते ओद येतं, त्याप्रमाणे ब्रह्माला जर आपल्याला बोलवायचं असेल तर त्याच्यासाठी आपण ओम तत्सत हे नाव घ्यायला पाहिजे. म्हणजे मग ब्रह्म जे आहे ते ओदेत उठेल. म्हणजे समजा तुम्ही त्याला, ओम तत्सत इज द निर्गुण निराकार ब्रह्म, राईट? निर्गुण निराकार डिव्हिनिटी, ज्याला काही आकार नाही, ज्याला काही गुण नाही, परंतु त्याला तुम्हाला इन्व्होक करायचंय, त्याला तुम्हाला बोलवायचंय. तर कसं बोलवाल तुम्ही? तर त्यासाठी मग हे नाव आहे, ओम तत्सत. बाकी जी नाव आहेत, राम, कृष्ण, हरी, गोविंद, हं, देवी आपली दुर्गा देवी, सरस्वती, शारदा देवी, ही सगळी नावं जी आहेत ना ती सगुण ब्रह्माची आहेत. सगुण साकार ब्रह्म. ठीक आहे? निर्गुण निराकार नाही. एक सेकंड. डिव्हिनिटी कॅन एक्झिस्ट इन थ्री डिफरंट वेज. पहिलं म्हणजे सगुण साकार, जे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपण समजा म्हटलं की आपण जाऊन देवाची पूजा करतो, तर आपण काय करतो की आपल्या देवघरामध्ये अनेक प्रकारच्या मूर्ती आहेत. म्हणजे आपल्याकडे कदाचित एखादं बाळकृष्ण असेल म्हणा, किंवा एखादी शंकराची पिंड असेल, किंवा तुमचे कोणी इष्टदेवता असतील, तुमचे कोणी गुरु असतील, गजानन महाराज झाले किंवा स्वामी समर्थ झाले, हुएवर, त्यांच्या प्रतिमा असतात आपल्या देवघरामध्ये. आणि
आपण त्यांच्यासमोर बसून नमस्कार करतो, त्यांना कुंकू लावतो, गंध लावतो, अक्षता वाहतो वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करतो. तर हे आहे सगुण साकार रूप ईश्वराचं, परब्रह्माचं, परमात्म्याचं. दुसरं जे रूप आहे ते आहे सगुण पण निराकार. सो इट हॅज गॉट ॲट्रिब्यूट्स, इट हॅज गॉट पॉवर्स, बट इट हॅज गॉट नो शेप, इट हॅज गॉट नो रूप. तसं परमात्मा. तर हा परमात्मा कोण आहे? हा परमात्मा योगी लोकांचा परमात्मा आहे. योगी लोकांचा जो परमात्मा आहे त्याला आकार वगैरे नाही, निराकार आहे. पण तो सगुण आहे. तो आपल्या प्रार्थनांना उत्तर देणारा असा परमात्मा आहे. आपल्यापेक्षा वेगळा आहे असं मानतात, है ना? आणि हा जो सगुण साकार आहे त्याचं तर रूप पण वेगळं आहे. म्हणजे तो व्यक्तिशः आपल्याला भेटू शकतो. म्हणजे आपल्या भगवद्गीता ॲज इट इज मध्ये सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉड हे जे म्हटलंय प्रभुपादांनी, तो म्हणजे आपल्यासारखाच कृष्ण, आपल्यासारखाच म्हणजे देहधारी, जो आपला मित्र असू शकतो, अर्जुनाचा मामेभाऊ असू शकतो, है ना? तर सगुण साकार रूप हे पर्सनॅलिटी बेस्ड आहे. ठीक आहे. नंतर सगुण निराकार म्हणजे परमात्मा, आणि निर्गुण निराकार म्हणजे ब्रह्म. ह्या तीन वेगवेगळ्या प्रकारांनी आपल्याला डिव्हिनिटी भासते, किंवा डिव्हिनिटी आहे असं आपल्याला वाटतं. ओके. आपल्याला जे सोयीचं वाटेल ते रूप आपण ईश्वराचं मानायला काही हरकत नाही. ओके. ही सुद्धा आपली स्वतःची आध्यात्मिक उत्क्रांती असं आपण म्हणू, म्हणजे स्पिरिच्युअल इव्होल्युशन. आधी आपल्याला हे म्हणजे मी आहे, देह म्हणजे मी आहे असं वाटतं, इतर देह, इतर जीव म्हणजे ते पण खरे आहेत आणि ते माझ्याशी वेगळे आहे असं वाटतं. तेव्हा आपल्याला सगुण साकार ईश्वराची आवश्यकता पडते. तर त्याची उपासना, त्याच्यावर प्रेम, ह्या सगळ्या गोष्टी बिलकुल योग्य आहेत. त्यानंतर सगुण निराकाराची उपासना जे योगी लोक करतात ती पण ठीक आहे. पण ह्याच्यातनं पुढे पुढे जात जात आपल्याला निर्गुण निराकाराकडे जायचं. पण आता त्या निर्गुण निराकाराला समजा आपल्याला इन्व्होक करायचं असेल, आपल्याला ते काय आहे हे समजून घ्यायचं असेल, तर त्याच्यासाठी काहीतरी नाव पाहिजे. म्हणून ते नाव म्हणजे ओम तत्सत. तर ह्या ओम तत्सत मंत्राचा उच्चार जर केला तर ते परब्रह्म जे आहे ते आपल्याला गवसू शकतं. म्हणजे वी कॅन इन्व्होक इट, वी कॅन एक्सपिरियन्स इट. ओम तत्सत या मंत्राने आपल्या स्वतःचं जे स्वरूप आहे ते देखील आपल्याला कळू शकतं. आपलं खरं स्वरूप पण तेच आहे, ओम तत्सतच आहे. परंतु ते आपल्याला माहिती नाही. आपण स्वतःचं स्वरूप म्हणजे हा देह मी आहे, हा जीव मी आहे असं मानलेलंच तर आहे. माहिती कुठे आपल्याला, है ना? ब्रह्माचा अबोला फिटावा, अद्वैत तत्वे तो भेटावा, ऐसा मंत्रू देखिला कणवा, वेदे बापे. जीवाचा आणि ब्रह्माचा फार काळापासून अबोला आहे. म्हणजे जीवानी स्वतःला मी ब्रह्म आहे हे ओळखलेलं नाहीये, है ना? जीवानी स्वतःला ब्रह्मापेक्षा वेगळं मानलेलं आहे. तो नाहीसा व्हावा आणि ते ब्रह्म अद्वैतपणे जीवास भेटावं म्हणून वेदरूपी बापाने सर्व जीवाची दया मनात घेऊन हा नाममंत्र शोधून काढला. ओम तत्सत हा जो मंत्र आहे, या मंत्रानी किंवा या मंत्राचं चिंतन केल्याने जीव जो आहे तो ब्रह्म आहे हे जीवाला कळू शकेल. म्हणजे जीव तिथे उरणारच नाही. जीव आणि ब्रह्म हे एकच आहेत. ते ब्रह्म अद्वैतपणे जीवास भेटावं. म्हणजे काय आहे की जीव आणि ब्रह्म हे दोन वेगळे नाहीच आहेत ना. देर इज नो द्वैत ॲट ऑल. मग दाविलेनी जेणे एके, ब्रह्म आळविले कवतिके, मागा असत ठाके पुढा उभे. मग वेदाने दाखवलेल्या ज्या एका नामाने ब्रह्माला हाक मारली असता ते ब्रह्म वृत्तीच्या मागे असूनही वृत्तीच्या पुढे उभे राहतं. वेदाने दाखवलेल्या ज्या एका नामाने म्हणजे ह्या ओम तत्सत इति, ओम तत्सत या नामाने समजा आपण ब्रह्माला हाक मारली तर ते ब्रह्म जे आधी वृत्तीच्या मागे होतं. वृत्ती म्हणजे काय की मनामध्ये ज्या काही वृत्ती म्हणजे जे काही विचार उठतात ते म्हणजे वृत्ती.
पण जर ओम तत्सत या मंत्राने ब्रह्माला हाक मारली तर त्या वृत्ती मागे जातात आणि ब्रह्म समोर येतं. म्हणजे काय आहे की आधी आपण ही पेन्सिल बघत होतो तेव्हा मागची स्क्रीन धूसर झाली. स्क्रीनकडे बघत असताना हे धूसर झालं. तर ओम तत्सत ह्या मंत्राने हे जगत नाहीसं होऊन ब्रह्म स्पष्टपणे आपल्याला अनुभवायला येईल असं आपल्याला वेद सांगतो. परी निगमाचळ शिखरी उपनिषदार्थ नगरी आहाती जे ब्रह्माच्या एकाहारी तयासीच कळे. परंतु वेदरूपी पर्वताच्या शिखरावर असलेल्या उपनिषदाच्या अर्थरूपी शहरात जे परब्रह्माच्या एका पंक्तीला आहेत परब्रह्माच्या एका पंक्तीला आहेत त्यांनाच हे नाम महात्म्य कळतं. ओके वेदरूपी पर्वताच्या शिखरावर असलेल्या उपनिषदाच्या अर्थरूपी शहरात जे परब्रह्माच्या एका पंक्तीला आहेत त्यांनाच हे नाम महात्म्य कळतं. आता हे मराठी वाक्य सुद्धा किती कठीण आहे पहा समजायला. वेदरूपी पर्वताच्या शिखरावर असलेल्या उपनिषदाच्या अर्थरूपी शहरात म्हणजे ज्यांना वेद म्हणजे पर्वत आहे आणि त्यांचं शिखर म्हणजे उपनिषद. वेदांत म्हणजे उपनिषद. वेदांमधलं जे ज्ञान आहे ते म्हणजे उपनिषद. ते ज्याला कळलेलं आहे. म्हणजे काय आहे की या शिखरावर जो उभा आहे ज्यांनी ह्या सगळ्या वेदांचं जे सार आहे जे वेदांमधलं ज्ञान आहे ते ज्ञान आत्मसात केलेलं आहे. तोच हे समजू शकतो. इतरांना नाही कळणार. वेद समजा तुम्ही नुसते वाचले म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे की मला संस्कृत पण वाचता येत नाही. नाही संस्कृत वाचता येतं पण व्यवस्थित नाही वाचता येत. वाचता का बरं येतं कारण की देवनागरीमध्ये लिहिलंय म्हणून. कळत तर अजिबातच नाही. म्हणून आपण ज्ञानदेव महाराजांनी विनोबांनी प्रभुपादांनी आपले बंधू किशोर कुलकर्णी त्यांनी ह्याचा अर्थ जो साध्या मराठीमध्ये आपल्याला किंवा इंग्रजीमध्ये प्रभुपादांनी समजून सांगितलेला आहे त्यावरून ते काय असेल हे समजून घ्यायचा प्रयत्न करतो. त्यामुळे वेद मला माहित नाही, उपनिषद मला माहित नाही, परंतु त्या उपनिषदांचा अर्थ काय असू शकतो हे आपण समजून घ्यायचा प्रयत्न करतो. तर वेदांच्या शिखरावर जे उपनिषद आहे त्याचा जो अर्थ आहे तो ज्याला समजलेला आहे त्यालाच ब्रह्म काय आहे हे समजू शकेल. हं. पण हे एखादी वस्तू मला समजली एखादी गोष्ट मला समजली असं आपल्यापेक्षा वेगळं आहे असं नाही समजणार आहे आपल्याला. ते आणि आपण एकच आहोत हे आपल्याला आतून कळणार आहे. हेही असो जे हेही असो प्रजापती शक्ती जे सृष्टी करीती ते जया एका आवृत्ती नामाची ये. हे देखील राहू दे. ब्रह्मदेवामध्ये जी सृष्टी उत्पन्न करण्याची शक्ती आहे ती ज्या एका नामाच्या आवर्तनाने आलेली आहे. ब्रह्मामध्ये सृष्टी उत्पन्न करण्याची जी शक्ती आहे ती देखील याच नामाने आलेली आहे. पै सृष्टीच्या उपक्रमा पूर्वी गा वीरोत्तमा वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता. परंतु सृष्टीच्या आरंभापूर्वी हे वीरोत्तमा अर्जुना ब्रह्मदेव एकटा वेड्यासारखा गोंधळलेला असा होता. मज ईश्वरा ते नोळखे ना सृष्टीही करू शके तो थोरू एका केले तो थोरू केला एके नामे जेणे. हं? मला ईश्वराला तो ओळखत नव्हता अथवा सृष्टी करण्याचं सामर्थ्य त्याला नव्हतं. तो ज्या एका नामाने समर्थ केला ते नाम म्हणजे हे ओम तत्सती ओम तत्सत. जयाचा अर्थू जीवी ध्याता जे वर्णत्रयची जपता विश्वसृजन योग्यता आली तया. त्या नामाच्या अर्थाचे अंतःकरणात चिंतन केल्यामुळे आणि ज्या नामाचा म्हणजे त्या शब्दांचा ओम तत्सत जप केल्यामुळे त्याला ब्रह्मदेवाला सृष्टी उत्पन्न करण्याची योग्यता आली. कसं आहे माहिती आहे का की ब्रह्मा नावाची अशी कोणी व्यक्ती नाही आहे. आपल्याला हे सगळं समजावून सांगण्यासाठी हे सगळं रूपक तयार केलं जातं. आपल्या मनामध्ये सुद्धा ब्रह्मा किंवा ब्रह्मदेव म्हणजे काय माहिती आहे का ब्रह्मदेवाची मूर्ती जर तुम्ही बघितली असेल ना त्या ब्रह्मदेवाला चार तोंड असतात है ना. चार दिशांना त्याची चार तोंड आहेत.
ती चार तोंड म्हणजे आपल्या मनाचे जे चार प्रकार आहेत ना ते आहेत. म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार. हे मन, बुद्धी, चित्त, अहंकार ही जी तोंड आहेत ना, चार तोंड, ही चार तोंड म्हणजे ब्रह्मदेव. आणि ब्रह्मदेव ज्या प्रकारे सृष्टी तयार करतो त्याच प्रकारे आपण आपल्या मनामुळे आपल्या मनातली सृष्टी तयार करतो. म्हणजे कसं की आपल्याच मनाने आपण जिथे दोरी आहे तिथे साप आहे अशी सृष्टी आपण आपल्या मनात तयार केली. तिथे तर साप कधी नव्हताच, तिथे नेहमी दोरच होता. परंतु तो दोर म्हणजे साप आहे असं आपण मानलं. कोणी मानलं? आपल्या मनाने. म्हणजे आपल्या मनातला जो ब्रह्मदेव आहे, म्हणजे मनबुद्धी चित्त अहंकार, यांनी जी सृष्टी जशी आहे तिला ती तशी न मानता आपल्या मनाने जशी आहे तसं मानलं. अर्थात ब्रह्मदेवाचं जे रूपक आहे, तो ब्रह्मदेव ही सगळी जी आपल्याला सृष्टी दिसते ती आपल्यासाठी निर्माण करतो. सो द कॉस्मिक इंटेलिजन्स, ॲज इफ इट हॅज बिकम ब्रह्मा, क्रिएट्स दिस होल युनिवर्स. समजायला खूप कठीण आहे ते खरं सांगायचं. मी जितकं सोपं करून सांगता येईल तितकं करून सांगायचा प्रयत्न करतोय. बाहेर जी आपल्याला सगळी सृष्टी दिसते ना, ती ह्या इंडिव्हिज्युअल जीवानी तयार नाही केलेली आहे. परंतु या सृष्टीचं जे इंटरप्रिटेशन आहे ते आपण आपल्या मनाने करतो. कसं करतो? आपल्या मनामध्ये या सृष्टीच्या संवेदना निर्माण होतात ना. सो वी इनटेक द वर्ल्ड, or we take in the world as sensations, and we interpret those sensations based on our own mind, our own intellect. तर आपल्यामधला जो ब्रह्मदेव आहे, म्हणजे आपल्या मनाचे जे चार भाग आहेत, तो ब्रह्मदेव आपली सृष्टी तयार करतो. म्हणजे स्त्री एकच आहे, परंतु ती स्त्री म्हणजे मी जर त्या स्त्रीचा पिता असेल तर मला ती माझी पुत्री वाटते. मी जर त्या स्त्रीचा पती असेल तर मला ती स्त्री माझी पत्नी वाटते. आणि मी जर त्या स्त्रीचा पुत्र असेल तर ती स्त्री मला माझी माता वाटते. मराठीत सांगतो, बाई एकच आहे, परंतु त्या बाईकडे बघितल्यानंतर मी जर तिचा मुलगा असेल तर मला ती आई वाटते. मी जर तिचा नवरा असेल तर ती मला माझी बायको वाटते. आणि मी जर तिचा बाप असेल तर ती मला माझी मुलगी वाटते. हे आपण शुद्ध मराठीत सांगितलं आता. ठीक आहे ना? सेम थिंग. त्याच्या आधी जरा मला कोणीतरी काय म्हटलं माहितीये का? ते म्हणे की दादा, तुम्ही जे मराठी बोलता ना, तर मलाच वाटतं की तुम्ही संस्कृतमध्येच बोलता. असं नाही, की संस्कृतमध्ये नाही आहे ते. संस्कृत आणि मराठी दोन वेगळ्या भाषा आहेत. मराठी संस्कृतच्या पुष्कळ जवळ आहे. जर आपल्याला मराठी माहिती असेल तर मराठी सुद्धा आपण शुद्ध जर बोललो ना, तर ती संस्कृत इतकीच कर्णप्रिय, म्हणजे कानाला चांगली वाटणारी आहे. ठीक आहे. तर सृष्टी जशी आहे तशी आहे, परंतु ती सृष्टी तशी नसून मला जशी आहे असं वाटतं तशी आहे असं मी मानतो. नाही, म्हणजे सृष्टी ही ईश्वराने परिपूर्ण आहे आणि तिचा त्याग करून तिचा आनंद घेणं ऋषी आपल्याला सांगतोय. परंतु ती सृष्टी म्हणजे माझ्यासाठी भोग्य वस्तू आहे आणि मी तिचा उपभोग घेऊन तिचा आनंद घेणार आहे असं मला वाटतं. ही सृष्टी कोणी तयार केली? ही माझ्यामध्ये जो ब्रह्मा बसलेला आहे त्यांनी केली, नाही का? तर आपल्या दृष्टिकोनातनं जर विचार केला ना, तर आपणच आपली सृष्टी तयार करतो. केव्हा तयार करतो? रोज सकाळी उठल्यानंतर तयार करतो. सो वेन वी वेकअप इन द मॉर्निंग वी क्रिएट अवर ओन वर्ल्ड, आणि दॅट वर्ल्ड इज फॉर अस रिअल. आपल्या मनातली सृष्टी आपण तयार करतो आणि ती खरी आहे असं मानतो. ही आहे अविद्या. दॅट इज अविद्या. त्याच्यातनं आपल्याला बाहेर निघायचं. मी एक प्रश्न विचारू का? बोला ना, जरूर बोला. आपण जेव्हा ओम तत्सत बोलतो, हा हा. त्यावेळेला आपण कॉस्मिक ब्रह्माला इन्वोक करतो, येस. राईट? येस. नॉट द ब्रह्मा फ्रॉम अवर माइंड. नो नो नो, होल्ड ऑन, होल्ड ऑन, होल्ड ऑन. ब्रह्म आणि ब्रह्मा ह्या दोन गोष्टी आहेत वेगळ्या. ब्रह्म इज द कॉस्मिक रियालिटी, और फंडामेंटल रियालिटी इज ब्रह्म. ओके. ब्रह्मा is the manifestation of that reality as the creator principle.
ब्रह्मा म्हणजे ब्रह्मदेव. ब्रह्मदेव म्हणजे ह्या सृष्टीमधलं जे क्रिएटिव्ह प्रिन्सिपल आहे त्याला म्हणतात ब्रह्मा. तर आपल्या मनातला जो ब्रह्मा आहे तो आपल्या मनातली सृष्टी तयार करतो. ओके. हा ओके. हा. ब्रह्म इज नॉट ब्रह्मदेव. ब्रह्म इज द सुप्रीम रियालिटी और द फंडामेंटल रियालिटी, दॅट इज ब्रह्म. त्याला इंग्रजीमध्ये ब्रह्मन म्हणतात, BRAHMAN, ब्रह्मन. ठीक आहे ना. ते हा ब्रह्म. हा. आणि जे आत्ता आपण बोललो तो ब्रह्मदेव किंवा ब्रह्मा, हे ब्रह्मा विष्णू महेश मधला जो ब्रह्मा आहे ना तो ब्रह्मदेव. दॅट ब्रह्मदेव इज द क्रिएटर ऑफ दिस युनिवर्स, विच इज द क्रिएटिव्ह प्रिन्सिपल विदिन अवर माइंड, विच क्रिएट्स अवर ओन युनिवर्स विदिन अवर ओन माइंड. म्हणजे ओके. आपल्या मनामध्ये आपल्याला जे वाटतं की ही बाई म्हणजे आपली बहीण आहे, आई आहे, मुलगी आहे किंवा बायको आहे, हे जे आपण आपल्या मनामध्ये तयार करतो तो आपल्या मनातला ब्रह्म आहे, ब्रह्मदेव. ओके. ब्रह्म इज वन अँड ओनली. आपलं खरं स्वरूप म्हणजे तेच आहे, परंतु आपलं खरं स्वरूप ते नसून दुसरं काहीतरी आहे असं आपल्याला वाटतं. दॅट इज अवर मिस्टेक. दॅट इज दी अविद्या माया. हा. ओके. सो when we get into avidya maya, then we create our own universe within our own mind, which is far away from reality. तर ते व्यवहारापुरतं ठीक आहे. म्हणजे व्यवहारामध्ये एखादी स्त्री आपली बहीण असू शकते, एखादी स्त्री आपली आई असू शकते. म्हणजे त्या ह्या वेगवेगळ्या स्त्री आहेत. माझ्या जीवनामध्ये चार वेगळ्या स्त्री आहेत. मग तुम्ही सगळ्या माझ्या बहिणी आहात. माझी बायको तिकडे दुसरीकडे तिचं काहीतरी काम करते. माझी मुलगी जी आहे ती तिच्या मुलाला सांभाळते. आणि माझी जी आई जी आहे तिने मला आत्ता फोन केला होता, ती भारतात आहे. माझ्या जीवनात ह्या सगळ्या चार वेगवेगळ्या बायका आहेत. ठीक आहे ना. परंतु माझी बायको माझ्यासाठी बायको असली तरी सुद्धा तिच्या वडिलांसाठी त्यांची ती मुलगी आहे ना. ती बाई एकच आहे. हा. राईट. म्हणजे नैनाताई तुम्ही माझ्यासाठी माझी बहीण आहात, परंतु हम्म. दीपक दादांसाठी तुम्ही त्यांची पत्नी आहात. तर तुम्ही काही बरोबर. चार थोडी झाल्या. तुमच्या हम्म. मुलींसाठी, तुमच्या मुलीसाठी, तुमच्या मुलासाठी तुम्ही त्यांची आई आहात. हम्म. तुमच्या वडिलांसाठी तुम्ही त्यांची मुलगी होतात. तुम्ही तर एकच आहात ना, परंतु प्रत्येक चार लोकांनी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून तुमच्याकडे बघितलं. सो करेक्ट. वी क्रिएट द वर्ल्ड विदिन अवर ओन माइंड बेस्ड ऑन व्हेअर वी आर इन रिलेशन टू द वर्ल्ड, असं होतं. तर प्रत्येक व्यक्तीची जी सृष्टी असते ना त्यांच्या मनातली ती प्रत्येकाची वेगळी असते. आपल्या सगळ्यांसाठी जी एक कॉमन सृष्टी आहे, ती सृष्टी जी आहे ती त्या ब्रह्मदेवाने निर्माण केलेली आहे. तो ब्रह्मदेव म्हणजे द क्रिएटिव्ह प्रिन्सिपल इन द युनिवर्स, द क्रिएटिव्ह प्रिन्सिपल इन द कॉस्मॉस इज कॉल्ड ब्रह्मदेव. पण यू कॅन कोरिलेट दॅट with your own creative principle in your own mind, with which you create your own universe, हा हा. which is your own little Brahmadev within your own mind. Got it. ठीक कळलं आहे ना. कळलं. तर हे या. कोरिलेशन आहे. ओके ओके. थँक्यू थँक्यू. ठीक आहे. तर तो ब्रह्मदेव जिथे असेल तिथे आहे. पण आपल्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर ब्रह्मदेव म्हणजे तो की जो आपली सृष्टी तयार करतो, म्हणजे मग आपणच. म्हणजे आपली जेव्हा चार तोंड होतात ना तेव्हा आपल्यामधला ब्रह्मदेव जागृत होतो. आणि तो चार वेगवेगळ्या दिशांनी तोंड करून बघतो आणि आपली सृष्टी तयार करतो. तो आपला ब्रह्मदेव विदिन अवर ओन माइंड. आपल्याला आपल्या स्वतःच्या जाणीवे व्यतिरिक्त दुसरं काही माहिती आहे का? काहीच माहिती नाही आहे ना. विदिन दॅट कॉन्शियसनेस एव्हरीथिंग इज अपिअरिंग, इन्क्लुडिंग दिस गीता क्लास, इन्क्लुडिंग अवर डिझायर टू स्टडी दिस. हे आपल्याच मनामध्ये निर्माण होत आहे. ठीक आहे ना. तर इथपर्यंत आपली समज येण्यापूर्वी आपल्याला सगुण साकाराची उपासना किंवा सगुण निराकाराची उपासना हे सगळं करणं गरजेचं आहे. म्हणजे पहिले कसं की तुम्ही कर्म करा. कर्म करा म्हणजे काय की रोज देवघरामध्ये जा, देवाला धुवा बिवा म्हणजे मूर्तीला, आणि मग त्याला छान गंधबिंद लावून कपडे घालून सगळी त्याची पूजा करा. षोडशोपचार पूजा करू शकतो आपण, काही प्रॉब्लेम नाही. दॅट इज सगुण साकाराची उपासना. ती आवश्यक आहे. म्हणजे वेदांमध्ये सुद्धा आधी कर्मकांड सांगितलं ना. 95% ऑफ द वेद विल बी कर्मकांड. त्याच्यामध्ये हे करा, ते करा, यज्ञ करा, अमुक करा, तमुक करा. राईट. करा, काहीतरी करा, कारण की मी स्वतःला करता मानतोय.
Because my assumption is I am this body, I am this mind, I am this jiva, and I am the doer. हे जोपर्यंत वाटत असतं तोपर्यंत ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. त्यामुळे पहिले कर्म करा, नंतर उपासना करा, नंतर मग योग करा, ध्यान करा. ह्या सगळ्या गोष्टी आपण करत असतो. इव्हन योगामध्ये सुद्धा ना, हा करणारा जो आहे योगी, तो आहेच ना. निर्गुण निराकारापर्यंत आपण पोहोचलो नाही अजूनपर्यंत. अजूनपर्यंत आपण सगुणामध्येच आहोत. सगुण निराकारामध्ये आहोत तर योगामध्ये आहोत. सगुण निराकारामध्ये आपण योग करू, ध्यान करू, परमात्म्याचं चिंतन करू, सगळं करू. त्याच्यानंतरची जी स्टेप आहे तिसरी, त्याच्यामध्ये निर्गुण निराकार. तर आपण आता सध्या 17व्या अध्यायामध्ये आहे ना. आपण 15व्यापासून सगळं निर्गुण निराकारामध्ये आलो ना. 15व्यामध्ये शेवटी काय सांगितलं होतं भगवंतानी? द्वाविमो पुरुषो लोके क्षरश्चाक्षर एवच, क्षरश्चाक्षर एवच क्षर सर्वाणि भूतानि कूटस्थो अक्षर उच्यते उत्तम हा पुरुषा तू अन्य. तर तो जो पुरुषोत्तम आहे ते म्हणजे ब्रह्म आहे, ते म्हणजे मी आहे. उत्तम हा पुरुषा तू अन्य. परंतु तिथपर्यंत अजूनपर्यंत माझी समज आलेली नाही ना. मी अजून त्या वेदरूपी पर्वताच्या शिखरावर उपनिषदापर्यंत आणि त्याचा अर्थ समजेपर्यंत पोहोचलेलो नाही. म्हणून माझ्या मनामध्ये हे सगळे प्रश्न निर्माण होतात. तर त्या प्रश्नांची उत्तरं आपण शोधून काढावी, त्याच्यावर मनन करावं. आणि एकदा त्या प्रश्नांची उत्तरं मिळाली की व्यवहार आपण जसं करतो तसं करत राहावं. व्यवहारामध्ये आपण सगळ्या स्त्रियांना आपल्या बहिणी आहेत, आपल्या आईसारख्या आहेत किंवा आपल्या मुलीसारख्या आहेत असं मानत राहावं. त्यांच्यासोबत त्याच दृष्टीने व्यवहार करावा. आणि मनामध्ये हे पक्कट माहिती असावं आपल्याला की आपल्याला या आपल्यापेक्षा वेगळ्या जरी दिसत असल्या तरी आपल्यापेक्षा वेगळ्या नाही आहेत. यांच्या सगळ्यांचा अनुभव आपल्याला आपल्या आतमध्ये होतोय. आणि प्रत्येक व्यक्तीवर आपलं निरपेक्ष निर्व्याज प्रेम असावं, पण अपेक्षा काही नसावी. हे व्हायला पाहिजे. हे म्हणजे दिस इज ऑब्व्हियस. हे तर बिलकुल व्हायला पाहिजे. जर तुमच्या मनामध्ये द्वैतभाव नसला खरोखरच, तर तुमच्या मनामध्ये प्रत्येकाबद्दल निरपेक्ष निर्व्याज निर्मळ प्रेम प्रगट होणं अगदी साहजिक आहे, किंवा असणं साहजिक आहे. असं व्हायला पाहिजे. तेधवा रचिले ब्रह्मजन, तया वेद दिधले शासन, यज्ञा ऐसे वर्तन जीविके केले. तेव्हा त्याने ब्राह्मण लोक उत्पन्न केले आणि त्यांना आचरणाची पद्धत शिकवणारे वेद दिले आणि यज्ञासारखा धंदा म्हणजे कर्म उदरनिर्वाहार्थ उत्पन्न केला. म्हणजे ब्राह्मणाचं काम काय आहे तर लोकांच्या घरी जाऊन यज्ञ कार्य किंवा उपासना किंवा त्यांचं जे काही असेल वैदिक कार्य ते करावं आणि त्याच्याबद्दल जे त्यांना दक्षिणा मिळेल ती त्यांनी ठेवावी आणि त्यांनी त्याची उपजीविका चालवावी. हा ब्राह्मण. पाठी नेणो किती येर, सृजिले लोक अपार, जाले ब्रह्मदत्त अग्रहार तिन्ही भुवने. नंतर किती असंख्य लोक ब्रह्मदेवाने उत्पन्न केले हे कळत नाही. आणि त्या उत्पन्न केलेल्या लोकांना तिन्ही भुवने ब्रह्मदेवाने दिलेले इनाम झाले. आता तिन्ही भुवने म्हणजे पहा, की तिन्ही भुवने म्हणजे स्वर्गलोक, पृथ्वीलोक आणि पाताळलोक. तर वेगवेगळ्या प्रकारचे लोक म्हणजे आपण काय विचार करतो की स्वर्ग लोकामध्ये देवलोक राहतात, म्हणजे सगळे देव, इंद्रादी देव. पृथ्वी लोकावर सगळे मनुष्य राहतात आपल्यासारखे, आणि पाताळामध्ये राक्षस राहतात. असे तिन्ही लोक निर्माण केले. तर ते तसे तिन्ही लोक म्हणजे फिजिकल एंटिटीज नाही आहेत त्या. आपणच आपल्या ज्या मनाच्या अवस्था आहेत ना, त्या तीन अवस्थांमध्ये राहतो. म्हणजे आपण स्वर्गात पण असतो कधी कधी. आत्ता होपफुली आपण हे सगळं चिंतन करतोय म्हणजे आपण स्वर्गात आहोत. जर तुम्हाला खरोखरीच ह्या सगळ्या चिंतनामध्ये मनापासून आनंद होत असेल तर. नाहीतर आपण आत्ता सुद्धा आयदर पृथ्वीवर आहोत किंवा नरकात आहोत. तर तुम्हाला काही कळत नसेल, कंटाळा येत असेल, किंवा मनामध्ये अशी शंका असेल किंवा खात्री असेल की दादा जे सांगतायत ते काही बरोबर नाही आहे, ते सगळं बकवास आहे. तर मग आपण नरकातच आहोत. असं नाही आहे, म्हणजे डोंट टेक इट पर्सनली. मी तुम्हाला सांगतोय असं नाही म्हणत आहे मी.
हे मी स्वतःला सांगतोय. स्वतःला काय सांगतोय, की मी जर गीतेचा अभ्यास करत असलो आणि मला जर असं वाटत असलं की हे म्हणजे सगळं बकवास आहे, तर मी अजूनपर्यंत ही गीता शिकण्याच्या योग्यतेतच नाही आहे अजूनपर्यंत. पण ही शिकत असताना, याचं चिंतन करत असताना मला आतून खूप आनंदाची अनुभूती होत असेल, तर मी स्वर्गातच आहे, नाही का? तर हे जे तीन लोक आहेत ना, ह्या तीन लोकांची रचना ब्रह्मदेवाने केली. म्हणजे काय, आपल्या मनाने ह्या तीन प्रकारच्या अवस्था निर्माण केल्या. आपणच स्वर्गात असतो, आपणच पृथ्वीवर असतो आणि आपणच नरकात असतो. ठीक आहे ना? ऐसे नाममंत्रे जेणे धातया अढंच करणे, तयाचे स्वरूप ऐक म्हणे श्रीकांतू तो. असे ज्या नाममंत्राने ब्रह्मदेवाला थोर केले, त्याचं स्वरूप तू आता ऐक. असं लक्ष्मीचा भरता श्रीकृष्ण म्हणाला. तरी सर्व मंत्रांचा राजा, तो प्रणवो आदी वर्णू बुझा, आणि तत्कारू तो दुजा, तिचा सत्कारू. तरी सर्व मंत्रांचा राजा जो तो ओम, ते त्या नावातील पहिलं अक्षर समजा. हं. तत् हे दुसरं अक्षर आणि सत हे तिसरं अक्षर. एवं ओम तत्सदाकारू ब्रह्मनाव ब्रह्मनाम हे त्रिपकारू, हे फूल तुरंबी सुंदरू उपनिषदांचे. ह्याप्रमाणे ओम तत्सत ह्या रूपाने ब्रह्माचं हे नाम तीन झालं आहे. या सुंदर फुलाचा वास उपनिषदे घेतात. म्हणजे उपनिषदांनी याचा चांगला विचार केलेला आहे. ओम तत्सत म्हणजे काय, याचा विचार उपनिषदांनी केलेला आहे. येणेसी गा होनी एक, जे कर्म चाले सात्विक, ते केवल्या ते पाईक घरीचे करी. तेव्हा जेव्हा सात्विक कर्म या नामाशी मिळून चालतं, जेव्हा सात्विक कर्म या नामाशी मिळून चालतं, म्हणजे जेव्हा सात्विक कर्म या ब्रह्मनामाच्या विनियोगासह होतं, तेव्हा ते सात्विक कर्म मोक्षाला घरचा चाकर करतं. म्हणजे समजा आपण सगळं सात्विक कर्म ओम तत्सत या मंत्राने सुरुवात करून जर केलं, किंवा हा मंत्र जर आपल्या मनामध्ये असला नेहमी, तर आपण जे काही कर्म करू ते मोक्षाला घरचा चाकर करतं. म्हणजे काय, ते मोक्ष सहज आपल्याकडे चालत येईल. परी कापुराचे थळीव, आणून देईल दैव, लेवो जाणण्याची आडव तेथ असे बापा. कापुराचे दागिने दैव आणून देईल, परंतु बाबा ते दागिने अंगावर कसे घालावे हे समजण्याचीच तर अडचण आहे. तैसे आदरी जेल सत्कर्म, उच्चरी जेल ब्रह्मनाम, परी निणी जेल जरी वर्म विनियोगाचे. ह्याप्रमाणे सत्कर्म करण्याचा आरंभ केला जाईल आणि ब्रह्मनामही उच्चारलं जाईल, परंतु विनियोगाचं रहस्य जर समजलं जाणार नाही, तरी महंताची आकोडी घरा आली आही ओढी, मानू निळता परवडी मुद्दल तुटे. तर साधूंचे समुदाय आपणहून घरी आले असतानाही त्यांचा आदर सत्कार कसा करावा हे न समजून जर गैररीतीने त्यांच्याशी वर्तन केलं, तर पुण्यक्षय होतो. म्हणजे कसं आहे की, आपल्याला जर काय करावं, कसं करावं हे माहिती नसेल, तर त्याचा काही विशेष उपयोग होणार नाही, त्याचा काही लाभ होणार नाही. म्हणजे आपल्या घरी सगळी व्यवस्था आहे, आपली ऐपत आहे, आपली करण्याची इच्छा आहे, परंतु आपल्या घरी समजा कोणी आलं, तर त्यांचं काय करावं आणि कसं करावं हे आपल्याला माहितीच जर नसलं, तर जे आपल्याजवळ आहे त्याचा काही उपयोगच नाही ना. त्यामुळे आपण सगळं काही केलं, परंतु जर ओम तत्सत हा विचार आपल्या मनामध्ये नसला आणि आपण त्या मंत्रांनी डिव्हिनिटी इन्व्होक नाही केली आणि कर्म केलं, म्हणजे काय की रोजची कर्म समजा आपण केली, परंतु त्या उद्देशासाठी नाही केली, की मी ब्रह्म आहे हे मला आतून कळावं, या इच्छेने मी काही ते कर्म केलेलं नाही. मी काहीतरी कर्म केलेलं आहे, परंतु वेगळ्या उद्देशाने केलेलं आहे. तर ते सगळं आपण करू शकत असताना सुद्धा आपल्याला जे आपलं अंतिम ध्येय आहे ते साध्य नाही होणार. आपण जगामध्येच अडकलेलो राहू. असं नाही करायचं आपल्याला. आपल्याला जे काही करायचंय ते सगळं सात्विक कर्म करायचंय आणि ओम तत्सत ह्या मंत्राच्या जाणीवेमध्ये राहून करायचंय. हं? का ल्यावला का ल्यावया चोखट, टीक भांगार एकवट, घालूनी बांधिली मोठ गळा जेवी.
अथवा चांगला एक शृंगार करण्याकरता सोन्याचे आणि जडावाचे दागिने एका ठिकाणी गोळा करून त्याची गाठोडी जशी गळ्यात अडकवावी, तैसे तोंडी ब्रह्मनाम, हाती ते सात्विक कर्म, विनियोगे वीण काम विफळ होय. त्याप्रमाणे मुखाने ब्रह्मनामाचा उच्चार करतो आणि हाताने सात्विक कर्म करतो, परंतु योजनेच्या हातवटीशिवाय ते कर्म निष्फळ होतं. म्हणजे आपल्याला जर थिअरी माहिती असली आणि आपण थिअरीनुसार ब्रह्माचा नामजप केला, ओम तत्सत हा नामजप केला, किंवा आपल्या मनामध्ये सुद्धा ते नामजप असला, परंतु त्यांचा जर मेळ नसला, म्हणजे अंडरस्टँडिंग जर बरोबर नसलं, तर आपण नामजप सुद्धा मेकॅनिकली करू आणि कर्म सुद्धा मेकॅनिकली करू. ज्या ॲटिट्यूडनी ते काम करायला पाहिजे, ज्या जाणीवेनी किंवा ज्या मनस्थितीने जे काम करायला पाहिजे, ज्या मानसिकतेने ते काम करायला पाहिजे, ते काम होणार नाही. म्हणजे दिसायला असं दिसेल की आपण हे असं खूप सात्विक काम करतोय वगैरे वगैरे, परंतु त्याचा अर्थ व्यवस्थित न कळल्यामुळे, त्याच्या थिअरीचा आणि प्रॅक्टिकलचा मेळ न झाल्यामुळे ते कर्म व्यर्थ होईल. अगा अन्न आणि भूक, पासी असे परी देख, जेऊ नेणता बालक लंघनची की. विचार कर अर्जुना, जवळ अन्नही तयार आहे, भूक देखील लागलेली आहे, तरी तान्ह्या मुलाला जेवावं कसं हे कळत नसल्याने जसा उपवासच घडेल. तान्ह्या मुलाला कळत नाही की कसं जेवावं, त्यामुळे अन्न आहे, भूकही लागली आहे, परंतु जेवता येत नाही. मग काय करायचं? का स्नेहसूत्र वैश्वानरा, जालिया ही संसारा, हातवटी नेणता वीरा प्रकाशू नोहे. अथवा अर्जुना, तेल वात आणि अग्नी ही एकत्र आली असताना जर दिवा लावायची युक्तीच माहिती नसेल तर प्रकाश होणार नाही. तैसे वेळे कृत्य पावे, तेथीचा मंत्रुही आठवे, परी व्यर्थ ते आघवे विनियोगे विण. त्याप्रमाणे वेळेवर योग्य कर्म करण्याचा प्रसंग आला आणि त्या कर्मसंबंधांचा मंत्रही आठवला, परंतु ते सर्व विनियोग वाचून व्यर्थ आहे. म्हणजे शेवटी आपल्याला एक जे राहिलेलं असतं तेच करता येत नाही, त्यामुळे त्याचा मेळ साधता येत नाही, त्यामुळे जो आपल्याला ध्येय साध्य करण्याचा प्रसंग आहे तो येणारच नाही, म्हणजे आपल्याला ध्येय साध्यच करता येणार नाही. म्हणून वर्णत्रयात्मक, जे हे परब्रह्मनाम एक, विनियोग होतो ऐक याचा आता. हं? म्हणून तीन शब्दांचं जे हे एक परब्रह्माचं नाव आहे, या ब्रह्मनामाचा कर्माच्या ठिकाणी विनियोग कसा करावा ते तू आता ऐक. आता हे तीन अक्षरांचं म्हणजे ओम तत्सत या तीन शब्दांचं जे ब्रह्मनाव आहे, त्याचा आता विनियोग कसा करायचा, म्हणजे हाऊ टू ऍक्च्युली यूज इट इन प्रॅक्टिस, ते आता सांगणार आहे. ते तर आपण पुढच्या वेळेस घेणार आहे. आत्तापर्यंत आपण हा जो ओम तत्सत श्लोक समजायचा प्रयत्न केला, त्याच्यापैकी किती समजलं आणि किती डोक्यावर गेलं? सगळंच डोक्यावर गेलं. म्हणजे संस्कृत आपल्याला कळत नाही, ज्ञानदेव महाराज काय कळतात, काय सांगतात त्यांच्या मराठीमध्ये, ते आपल्याला कळत नाही. त्याचा अनुवाद मामा दांडेकरांनी केलाय, तो देखील इतका कठीण आहे, तो देखील समजायला कठीण आहे, तो देखील समजत नाही. त्याच्यानंतर इतकं सगळं आपण त्याच्यावर चिंतन केलं, त्याच्यानंतर सुद्धा ते कठीण वाटतं. म्हणजे किती कठीण आहे विचार करावा लागला. मला सुद्धा कठीण वाटतं. आपण ते समजून घ्यायचा प्रयत्न केला. हे आहे प्रश्न किंवा विचार व्यक्त करायचे आहेत कोणाला? ओम दादा दत्सत. नमस्ते. नमस्कार तुम्ही स्मिताताई. सांगितलं ना की आपण आपण जसं स्वतःची आपली सृष्टी आपण आपली स्वतःची सृष्टी निर्माण करतो, तर त्या संदर्भात मला एक गोष्ट आठवली की एक बाई असते आणि ती खिडकीतून बाहेर बघते, तर शेजारणीने अ, कपडे धुवून वाळत घातलेले असतात आणि ती म्हणते की काय ही बाई नीट कपडे पण धुत नाही, त्या चादरीवर इतके डाग आहेत. तर मग 2 दिवसांनी ती पुन्हा बाहेर बघते, तर ती म्हणते वा वा, आज छान धुतले बरं का शेजारणीने कपडे. तर तिचा नवरा तिला म्हणतो, अगं तो मुलगा नव्हता का आला काल, त्याने खिडकी साफ केली, त्यामुळे तुला ते कपडे, शेजारणीचे कपडे साफच होते पण तुला ते आता साफ दिसतंय. ते बरोबर पटलं मला. करेक्ट. पण मला मला तुम्हाला विचारायचं होतं की अ, आता तुम्ही म्हणाला ओम तत्सत, तर कुठलेही गुरुजी मंत्र देतात तर ते म्हणतात
नामजप करायला तुम्ही ओम नमः शिवाय म्हणा किंवा श्रीराम जयराम जय जयराम म्हणा, पण हे पहिल्यांदा ऐकलं मी. मे बी दॅट इज माय प्रॉब्लेम. ओम नाही तत्सत नाही, म्हणायचं. ओम ओम या मंत्रापासून सगळे मंत्र सुरू होतात. ओम हा हे एकच अक्षर जे आहे ना, तेच परब्रह्माचं स्वरूप आहे. ओम तत् म्हणजे ते ब्रह्म जे हा सत्य आहे ते म्हणजे ओम आहे. तेच. राईट. ओम हे एकच अक्षर आहे. आधी ओके. आपण, मला असं वाटतं 7व्या की 9व्या अध्यायात बघितलं होतं ना, की ओम इति एकाक्षर ब्रह्म असं म्हटलं होतं ना. हा. म्हणजे ओम हे एकाच अक्षराचं ब्रह्म आहे. ओम तत्सत हे जे आहे, म्हणजे ते ब्रह्म जे ब्रह्म. सत्य आहे, जे अंतिम सत्य आहे ते म्हणजे ओम आहे. राईट. हा ओम तत्सत या 3 अक्षरांचा, या 3 शब्दांचा अर्थ आहे. ओके. ब्रह्म एकाक्षरीच आहे. ओम. ओम. ओके. ओम ठीक इति, ओम म्हणजे आहे. एकाक्षर ब्रह्म आहे. ठीक आहे ना. तर ओके. ते ओम म्हणजे सत्य आहे. ते ते सत्य म्हणजे ओम आहे. ओके. असा या ओम थँक्यू. तत्सत या वाक्याचा अर्थ आहे. ठीक आहे ना, ओम तत्सत. आणि मला सांगायचं होतं की आर्यन बाबूला हा. त्या खूप खूप आशीर्वाद, आणि त्याच्या थँक्यू. आई वडिलांना, आजोबा आजींना, आणि मुख्यतः तुमच्या आईंना थँक्यू. मनापासून अभिनंदन. थँक्यू. सगळ्यांचा आहेच, ईश्वराची कृपा आहे. तर एनिवे, आज आपण इथे थांबूया आणि मग पुढच्या वेळेस पुन्हा त्याच्या पुढचा श्लोक घेऊ. ठीक आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.